सुनावणी संपल्यानंतर प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला। अमित कुमार भोसले असं मारहाण करणाऱ्या वकिलाचं नाव। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर कोरटकरला आर्थिक मदत करणाऱ्यांची चौकशी होणार, सरकारी वकिलांची माहिती। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवला नाही, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। सरकारनं फेर तपासाचे आदेश दिल्यानंतर समरी रिपोर्ट मागे घेतल्याची माहिती। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल, वडिलांचे विवाह बाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्येही आत्महत्याच असल्याचं नमूद। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। साधू महंतांमधील वादावर सरकारकडून तोडगा। लाडकी बहीण योजनेला आयकर विभागाचा असहकार, लाभार्थ्यांची माहिती न दिल्यामुळे लाडक्या बहिणींची पडताळणी रखडली। रायगडावर जाताना आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंचा एकत्र प्रवास आणि हॉटेलमध्ये शेजारी बसून नाश्ता। अमित शहांच्या दौऱ्याच्या तयारीची एकत्रित पाहणी। फोटोचा हव्यास धरणाऱ्या बड्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी हटवलं। फोटोसाठी गर्दी करणाऱ्यांच्या पोटाला धरून मागे ढकललं। माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमात दादांचा हॅपी इंडेक्स। विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यामुळे पवार गटाची नाराजी। आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपद आमच्या वाट्याला येण्याचं ठरलं होतं असा युक्तिवाद। दिल्लीमध्ये शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करणार। महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये हत्या। मृतदेह सुटकेसमध्ये भरून पुण्यात पळ। बंगळुरूतील घर मालकाला फोन करून दिली पत्नीच्या मृतदेहाची माहिती, पती अटकेत। शेजाऱ्याकडून 10 वर्षांच्या मुलीला लग्नाची मागणी। अपहरणानंतर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार। पुण्याच्या वारजेतील घटनेनं संताप। म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप। अनेक इमारती जमीनदोस्त। जीवितहानीचं वृत्त नाही। भूकंपानंतर सुनामीचा इशारा जारी। थायलंड आणि चीनमध्येही धक्के। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।